दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड महायुतीत मोठा कल्लोळ माजला आहे। 2 दिवसांपूर्वी भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट युतीचे उमेदवार सुदेश कळमकर यांनी महाड नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून आज शिवसेना शिंदे गटाने एकला चलो धोरण अधोरेखित करत महाडमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन केले। मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वात ढोल ताशांच्या गजरात शहरातून रॅली काढण्यात आली आणि या रॅलीत युवा नेते विकास गोगावले, चंद्रकांत कळंबे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। याच दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कविस्कर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मंत्री गोगावले यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला। मी तर पारदर्शक चष्मा वापरतो, काळा चष्मा नाही। काळा चष्मातून काय मीच करतात ते त्यांनाच माहीत। मी कधी काळा चष्मा घातलेला तुम्ही पाहिला का? असा टोला लगावत त्यांनी विरोधकांना इशारा दिला। महायुतीत निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या या शक्ती प्रदर्शनामुळे महाडची निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत। एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो, कधीतरी, नेहमी नाही वापरत, पण मी काळा गॉगल कधी घालत नाही। काळ्या गॉगल मधनं काय डोळ्यामध्ये मिचमिच करता येते ते त्यांना माहिती। आम्ही कधी काळा गॉगल घातलेला पाहिला नसेल तुम्ही, परंतु दुर्बीण पण घेण्याची आवश्यकता नाही। आता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे। जिजामाता उद्यानचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे। कनेक्शन अंडरग्राउंड ती झालेली आहे। त्यानंतर मल निसारणाचं 121 कोटीचं काम सुरू झालेलं आहे। तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून, आणि ही जी मी सांगतो ह्याच्यातलं एक काम जर चुकीचं असेल तर आज तुम्ही सांगा, ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत। निकापाने एकदा होऊन जाऊ द्या, त्यांना सांगा जर हिंमत असेल तर एकदा बसाभरी आमच्या या मैफिलमध्ये, मग प्रश्न उत्तर होऊन जाऊ द्या की भरत शेठला उगाच 4 वेळेला निवडून दिलं का या जनतेने। लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत, सुधागड। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।